आज हिंदू धर्मातील पहिला सण असलेल्या नागपंचमीच्या दिवशी अमरावती शहरातील युवा स्वाभिमान हॉकर्स संघटना व इतर हॉकर्स बांधवांनी गाडगे महाराज समाधीस्थळी नागपंचमीच्या दिवशी मीठ भाकर आंदोलन करत आपला आवाज उठवलाय। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे अनेक हॉकर्सचे रोजगार बुडाले असून उपासमारीची वेळ आली आहे, असा आरोप आंदोलकांनी केलाय। हातगाडी व फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या या नागरिकांनी आपल्या हातात भाकरी व त्यावर मीठ घेऊन शांततेत निषेध नोंदवला। आम्हाला व्यवसाय करण्यासाठी स्थायी व कायदेशीर जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। आंदोलनादरम्यान त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत मनपा विरोधात नारेबाजी केली व तात्काळ तोडगा काढण्याचे आवाहन केले। आमचं आंदोलन झालं, परंतु रोज अतिक्रमण विभागाची कारवाई की हॉकर्सवर रोज सुरू आहे। कुठली हॉकर्स कारवाई की थांबलेली नाही। तसेच आम्हाला चर्चेसाठी महानगरपालिकेने बोलावलं नाही। आतापर्यंत शहर फेरीवाला समिती टाउन बिल्डिंग कमिटीची बैठक घेऊन मॅडमने याच्यातून आमचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते, पण ते सुद्धा केलेले नाही। महानगरपालिकेमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट सुरू आहे असं तरी आम्हाला वाटत आहे। हॉकर्सवर होणारा हॉकर्सवर होणारा हा अन्याय हॉकर्स युनियन हे कधीही बर्दाश्त करणार नाही। आज सणाच्या दिवशी, नागपंचमीच्या दिवशी तुम्ही घरी सण साजरे करतात अधिकारी, परंतु आज आम्ही इथे बाबाच्या चरणी मीठ आणि भाकर खाऊन आमचा सण साजरा केला लहान लहान मुलांसोबत। आमच्यावर तुम्ही हे वेळ आणली हो। आज पूर्ण महाराष्ट्रात कोणा मीठ आणि भाकर नसन खाल्ली, अमरावतीतल्या हॉकर्सनी मीठ आणि भाकर खाल्ली। याची थोडी लाज बाळगा, आम्हाला न्याय द्या। आज मीठ भाकर खाल्ली, उद्या याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। लक्षात ठेवा, तातडीनं शहर फेरीवाला समितीची बैठक घ्या, आमचे म्हणणे ऐका, आम्हाला नियम अटी लावून द्या। हॉकर झोनची निर्मिती करा, त्याच्यानंतर नो हॉकर झोन बनवा। हे पहिले नो हॉकर झोन बनवत आहे, मग म्हणतात आता हॉकर झोन बनवतो। हा कुठला न्याय? म्हणजे पहिले घर तोडायचे मग म्हणायचं आम्ही निवारा नंतर पाहू। अरे बेघरांना निवारा म्हणते ना मॅडम, बेघरांना निवारा। अरे आमचा निवारा नाही, आमचा पोटाचा निवारा नका चिनू मॅडम। हे विनंती आहे, आमचं ऐका ना, आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर याच्यापेक्षा आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल। हे गोष्ट लक्षात घ्या। धन्यवाद।